वाव, किती मस्त भात झाले बघा. राहिला आहे प्रकल्पामध्ये. नमस्कार मंडळी, आपण 50 लहान अनाथ मुलांसाठी व्हेज बिर्याणी कोशिंबीर स्वीट बनवणार आहे. त्याची मी ही तयारी सुरुवात तयारी केलेली आहे बघा. फ्लावर निवडलेले आहे, फरसबी, गाजर अशी तयारी चालू केलेली आहे मी. थोड्या वेळात आता आपण भात बनवायला घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्लॉग बघायसाठी चॅनलला कनेक्ट राहा. कांदा उभा चिरून घेतलाय आणि त्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करणार आहोत आपण. कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकले, कारण सर्व भाज्या फ्राय करणार आहोत. सर्वप्रथम बटाट्याचे छोटे तुकडे करून आपण त्यामध्ये फ्राय करणार आहोत. हे बटाटे मी टाकले. बटाटे झाले की त्याच्यामध्ये आपण गाजर टाकणार. गाजर फ्राय करायचे. गाजर फ्राय झाले की त्याच्यामध्ये आता आपण हे फरसबी टाकलेली आहे. फरसबी फ्राय झाली की त्याच्यानंतर फ्लॉवर उकळून घेतलेले गरम पाण्यामध्ये आणि लास्टला हे वाटाणे टाकलेले आहेत. तर तुम्ही हे वाटाण्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवा, लहान मुलं आवडीने खातात. नंतर लास्टला हे शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे झाले की मग तोंडली टाकलेली आहे. तोंडली झाली की नंतर सर्व भाज्या फ्राय झाल्यानंतर आपण टोमॅटो प्युरी टाकली त्याच्यामध्ये. नंतर थोडेसे मध्ये ऑइल टाकून अख्खे मसाले टाकले. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अख्खे मसाले टाका. आणि नंतर लास्टला जिरे आणि शहाजिरे टाकलेले आहेत बघा. हे शहाजिरे. लास्टला ही अद्रक लसूण पेस्ट टाकली. अद्रक लसूण पेस्ट चांगली फ्राय झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ टाका. मी कोलम वापरलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये आवडीनुसार मीठ टाका, चवीनुसार मीठ टाकून झाले की चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि मग गरम पाणी टाकायचं. गरम पाणी आपण टाकून घेतलेलं आहे बघू शकता. एवढं पाणी ठेवायला लागतं त्याच्यासाठी. तर आता आपला हा भात शिजणार आहे. आता आपण याला झाकून ठेवणार आहे. तर थोड्या वेळात आपला भात रेडी होणार आहे. वाव, किती मस्त भात झाले बघा. मी हा एकटीने मसाले भात बनवलाय. तिथं कोशिंबीर पण बनवले, डाळिंब वगैरे सगळं घालून. आणि हा आपला पायनॅपल शिरा आहे, तो सुद्धा मी घरीच बनवलेला आहे. तर आता आपण जाणार आहोत तिकडे अनाथ आश्रम मध्ये मुलांना द्यायला. तर आपण आता त्यांना जेवण द्यायला आलेलो आहे. ही बघू शकता अशी शाळा आहे. थोड्या वेळात जेवणाची सुट्टी आहे. तिथे ते राहिला आहेत ग्रस्त प्रकल्पामध्ये. ही शाळा हडपसरला आहे. तर आता थोड्याच वेळात आपण त्यांना जेवण देणार आहोत. तर तुम्ही माझ्यासोबत चॅनलला कनेक्ट राहा. छोट्या छोट्या छान छान मुली त्यांच्या जेवणाची वेळ झाल्यानंतर इथे वसतिगृहात आल्या होत्या आणि आम्ही सुद्धा त्यांना जेवायला वाढायला मदत केली. जेवणासोबतच आम्ही केळी सुद्धा आणले होते आणि त्यांना त्या सुद्धा द्यायला मी सुरुवात केली. अनाथ आश्रममध्ये राहून सुद्धा या मुली इतक्या प्रेमळ होत्या की त्या जेवण वाढल्यानंतर थँक्यू ताई असं मला म्हणत होत्या. दुसऱ्या वर्गातील मुलींची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर त्यांना आम्ही इथे आतमध्ये जेवायला वाढायला सुरुवात केली. या ताई सुद्धा माझ्यासोबत जेवण वाढत होत्या आणि मुलींना छान प्रकारे ट्रीट करत होत्या. मला हे बघून खूप छान वाटत होते. माझ्या मनाला खूप समाधान वाटले. इथे डिटेल ॲड्रेस दिलेला आहे. ज्यांना कुणाला मदत करायची आहे त्यांनी इथे ॲड्रेसवर येऊन करू शकता. तर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडल्यास माझ्या व्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.